करायचे स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद दासबोध दशक 9वा गुणरूप. समास 7वा विकल्प निरूपण. श्रीराम समर्थ. आदि स्थूळ आहे एक, तरी मग अंतकरण पंचक. जाणतेपणाचा विवेक स्थूळाकरिता. जय सद्गुरू. समर्थांनी दशक 9वा गुणरूप आणि त्यामधला समास 7वा विकल्प निरूपण. विकल्पावर भाष्य केले, निरूपण केलं आहे समर्थांनी. आणि त्यामधली पहिली ओवी. आदि स्थूळ आहे एक. आदि स्थूळ म्हणजे आदि स्थूळ हा देह दिसतोय, मग त्यात अंतकरण पंचक आढळतात आणि ज्ञानाचा विवेक हा वयाच्या आधारावर होतो. तैसेची ब्रह्मांडे विना काही, मूळ मायेसी जाणीव नाही. स्थूळाच्या आधारे सर्वही कार्य चाले. समर्थ सांगतात त्याप्रमाणे ब्रह्मांडाशिवाय मूळ मायेच्या ठिकाणी जाणीव नसते आणि त्यावरून सर्व कार्य स्थूळाच्या आधारात चालते असं वाटते. ते स्थूळची नसता निर्माण, कोठे राहेल अंतकरण. ऐसा श्रोती केला प्रश्न, याचे उत्तर ऐका. आता एक श्रोत्याने प्रश्न केलाय, हे स्थूळ निर्माण झालेच नसते तर अंतकरण पंचक कुठे राहिले असते, असं श्रोत्याने प्रश्न केलाय. कोसले अथवा काटे घरे, नाना पृष्ठभागी चालती घरे. जीव करती लहान थोरे, शक्तीनुसार. जसे रेशीमचे किडे शरीर रक्षणार्थ कठीण कवच तयार करणारे किडे, असे हे जीव या पाठीवर घरी निर्माण करतात, पृथ्वीवर घरी निर्माण करतात. आणि आणि बाकीचे इतरही आहेत, लहान थोर आपल्या आपल्या शक्तीने अनुसरून घरे तयार बांधतात. शंख शिंपी गुला कवडे, आधी त्यांचे घर घडे. किंवा आधी निर्माण किडे, हे विचारावे. समर्थांनी श्रोत्याला प्रश्न विचारलाय. शंख शिंपी गुला किवडे यात जे किडे राहतात, ऐकून घ्या. शंख शिंपी खुला कवडे यामध्ये जे किडे राहतात, ते पहिले आधी किडे निर्माण होतात की पहिले ते घर बांधतात, याचा विचार करावा. तेव्हाच आपल्या प्रश्नाचं उत्तर सापडेल. आधी प्राणी ते होती, मग घरे निर्माण करती. हे तो प्रत्यक्ष प्रचिती, सांगणे न लगे. नंतर ते बोलले की आधी प्राणी निर्माण होतात, नंतर ते त्यामध्ये कवडे जीवजंतू किडे राहतात. आणि ते किडे आधी निर्माण होतात की त्यांचे, तर प्रत्यक्ष अनुभवी गोष्ट आहे आणि सांगण्याची आवश्यकता नाही आहे. सर्वांना माहिती आहे, पहिले जीवजंतू क्रिएट होतात, नंतर ते घर वगैरे बांधतात, हे सर्वांना माहिती आहे. तैसे आधी सूक्ष्म जाण, मग स्थूळ होते निर्माण. ऐसे दृष्टांत प्रश्न फिटला श्रोते यांचा. तसंच समर्थाने सांगितलंय, मग आधी सूक्ष्म रूपात जे आहे ते मग स्थूल रूपात प्रगट होते आणि अंतकरण पंचक निर्माण होते. आणि या दृष्टांताने श्रोत्यांना उत्तर भेटलेलं आहे. तव श्रोता पुसे अनेक, जे आठवले काही एक. जन्म मृत्यूचा विवेक, मज निरूपावा. हे ऐकून अजून एका श्रोत्याला प्रश्न पडला की जन्म मृत्यूचा विवेक म्हणजे काय, हे आम्हाला समजावून सांगा. कोण जन्मास घालिते, कोण मागुता कोण जन्म घेते. हे प्रत्यक्ष कैसे येते, कोण्या प्रकारे. अजून एक प्रश्न विचारतात,
प्राण्याला जन्माला कोण घालते आणि मागून कोण जन्म घेते, याचा अनुभव कशा प्रकारे होतो हे आम्हाला समजावून सांगा. ब्रह्म जन्मास घालितो, विष्णू प्रतिपाळ करीतो, रुद्र अवघे संवारितो, ऐसी बोलती. परश्रोते म्हणतात की आम्हाला आमच्या जन्माने अगोदर लिहून ठेवलंय की ब्रह्माने जन्मास घातलेलं आहे, विष्णू देव सांभाळ करत आहे, संवार करत आहे, आणि रुद्र अवघ संवार करतोय असं म्हणतात. तर हे खरं आहे का? तरी हे प्रवृत्तीचे बोलणे प्रत्ययास आणि उणे, प्रत्यय पाहता श्लाघ्यवाने होणार नाही. पण हे जनरूढीचे बोलणे झाले, त्याच्याप्रमाणे अनुभव येत नाहीये आणि प्रत्ययाच्या दृष्टीने ते योग्य सुद्धा होणार नाही. ब्रह्मास कोणे जन्मास घातले, विष्णूस कोणी प्रतिपाळले, रुद्रासे कोणी संवारिले, महाप्रळयी. मग अजून एक प्रश्न निर्माण झाला, मग ब्रह्मदेवास कोणी जन्मास घातले, मग विष्णुदेवाचा प्रतिपाळ कोणी केला, रुद्राचा म्हणजे महादेवाचा महाप्रलय काळी संवार कोणी केला. म्हणून हा सृष्टी भाव, अवघा मायेचा स्वभाव, करता मने निर्गुण देव, तरी तो निर्विकारी. म्हणून हे सृष्टीरूपी नाटक हा सर्व मायेचा खेळ आहे समर्थ सांगतात. शिवाय निर्गुण देव करता असंही म्हणता येत नाही, कारण तो निर्विकारी आहे, त्याला आकार नाही आहे. म्हणावे माया जन्मास घाली, तरी ते आपणची विस्तारली, आणि विचारता धरली, तेही घडेना. म्हणजे बरे माया जन्मास घालावी असं म्हणावं तर स्वतःची विस्तार पावली आहे आणि विचार करून पाहिले की ती स्थिर आहे असंही म्हणता येत नाही. आता जन्मतो कोण, कैसी त्याची ओळखण, आणि संचिताची लक्षण तेही निरूपले. म्हणून आत्ताच जन्मतो तो कोण आणि त्याला कसे ओळखावे, तसेच संचिताचे लक्षण काय हे आम्हाला समजावून सांगा, असे श्रोते वक्त्याकडे मानतायत. पुण्यांचे कैसे रूप आणि पापाचे कैसे स्वरूप, याही शब्दाचा आक्षेप कोण करता. अजून एक श्रोताचं म्हणणं आहे, पुण्याचं रूप कसं आहे, पुण्य म्हणजे काय, पापाचं स्वरूप कसं आहे, आणि त्यात शंका घेणारा मी कोण. हे काहीच न ए अनुमाना, म्हणती जन्म घेते वासना, परी ते पाहता दिसेना, न धरिता नये. म्हणजे यापैकी काहीही माझ्या ध्यानात येत नाही असं म्हणतात की वासना जिथे जन्म घेते किंवा वासनामुळे जन्म घ्यावा लागतो, पण वासना जर दिसूनच येत नाही आणि तिला पकडताही येत नाही. वासना कामना आणि कल्पना, हेतू भावना मती नाना, ऐसा अनंत वृत्ती जाणा, अंतकरणा पंचकाच्या. म्हणजे वासना कामना कल्पना हेतू भावना आणि नाना प्रकारच्या बुद्धी, हे सर्व अंतकरणा पंचकाच्या अनंत वृत्ती आहेत. हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. असो हे अवघे जाणीव यंत्र, जाणीव म्हणजे स्मरण मात्र, त्या स्मरणास जन्मसूत्र कैसे लागे. असो हे सर्व जाणीव यंत्राचे काम आहे, आणि जाणीव म्हणजे स्वतःचं केवळ स्मरण होय, जाणीव म्हणजे स्मरण होय, आणि त्यात मीपणाच्या स्मरणाला जन्मसूत्र कसं लागेल समोर सांगतात. देह निर्माण पांचा भूताचा, वायो चाळक तयाचा, जाणणे हा मनाचा मनोभाव. देह तर हा पंचभौतिक आहे, 5 भूताचा आहे, आणि वायूमुळे त्याचे चळवळण घडते. या देहात जाणणे हे मनाचे काम आहे का. ऐसे हे सहजची घडले, तत्वाचे गुंताडे झाले, कोणास कोण जन्मविले,
कोण्या प्रकारे. त्यात सर्व गोष्टी अगदी सहज घडलेल्या आहेत. त्यांची गुंतवणूक होऊन त्यापासून देह आणि मन आपोआप निर्माण झाले. तर कोणी कोणाला कुठल्या प्रकारे जन्मास घातले असा एक प्रश्न निर्माण झाला. तरी हे पाहता दिसेना, म्हणून जन्मेचं असेना. उपजता प्राणी येना, मागू त्या जन्म. शिवाय कोण कोणात जन्मास घालतो ते पाहू गेले की आढळून येत नाही. म्हणून परत जन्मच नाही, आणि एखादं उपजलो की पाणी मिळव परत जन्मास येत नाही. कोणाशीच जन्म नाही, तरी संत संग केले काही. ऐसा अभिप्राव सर्वही श्रोतयांचा. तर श्रोते प्रश्न विचारत आहेत, कोणाला जर जन्म दिला नाही तर संगसंगतीने काय साधते, असा सर्व श्रोत्यांचा अभिप्राय आहे. पूर्वी स्मरण ना विस्मरण, मदेची हे झाले स्मरण. अंतर्यामी अंतकरण, जाणते कळा. म्हणजे जन्माला येण्यापूर्वी स्मरणही नव्हते आणि विस्मरण सुद्धा नव्हते, पण जन्माला आल्यावर हे स्मरण उत्पन्न होते. पण माणसाच्या अंतर्यामी जे अंतकरण आहे ते सर्व जाणीवीचे रूप आहे. सावध आहे तो स्मरण, विकळ होता विस्मरण. विस्मरण बढता मरण, पावती प्राणी. समर्थाने दिलंय, ज्याला जो सावध तोच आहे ज्याच्याकडे स्मरण आहे. माणूस सावध असतो तोपर्यंत त्याला स्मरण असते, आणि एकदा विफल झाला की त्याला विस्मरण होते, आणि जाणीव संपूर्ण लोपली की तो परिपूर्ण विसरून होऊन त्याचा मृत्यू होतो. प्राणी मृत्युमुखीत पडतो, मरण पावतो. स्मरण विस्मरण राहिले, मग देहास मरण आले. पुढे जन्मास घातले, कोणास कोणे. ते परत एक आलाय प्रश्न आलाय, स्मरणही नाही आणि विस्मरण सुद्धा नाही अशी स्थिती निर्माण होते. आणि तेव्हा अशा स्थितीत देहाला मरण आले तर पुढे कोण कोणाला जन्मास घालेल हे आम्हाला सांगा. म्हणून जन्मेची असेना, आणि यातनाही दिसेना. अवघी व्यर्थ कल्पना बळावली. म्हणून मरण एकदा आले की पुन्हा जन्म नाही, आणि यम यातून दिसून येत नाही. या सर्व गोष्टी कल्पनाच्या जोरावर कल्पिल्या जातात आणि त्यांना काही अर्थ नाही आहे. म्हणून जन्मची नाही कोणासी, श्रोतयांची आशंका ऐसी. मरून गेले ते जन्मासी, मागूत ये. म्हणजे म्हणून कुणाला पूर्वजन्मच नाही अशी श्रोत्यांची शंका आहे, आणि एकदा मेल्यावर त्या प्राण्याला परत जन्म घ्यावा लागत नाही असं श्रोत्यांचं म्हणणं आहे. वाळले काष्ट हिरवळेना, पडेले फळ ते पुन्हा लागेना. तैसे पडेले शरी येना, जन्मास मागुते. म्हणजे समर्थन सांगतात, जे वाळलेले लाकूड असते, सुकलेले लाकूड असते, त्याला परत हिरवी पालवी फुटत नाही. एकदा फळ झाडावरून गळून पडला परत तो त्या झाडावर लागत नाही. तसंच त्याप्रमाणे एकदा शरीर बाहेर पडले की ते पुन्हा जन्मास येत नाही. मडके अवचित फुटले ते फुटण्याची गेले. तैसेची पुन्हा जन्मले नाही मनुष्य. म्हणजे एखादे मडके अवचित फुटले की ते फुटूनच जाते. त्याप्रमाणे एखादा मनुष्य मेला की तो फिरून जन्मास येत नाही. ऐसे अज्ञानाने सज्ञान, सारिकेचे झाले समान. ऐसा बळावळा अनुमान, श्रोतयांसी. म्हणजे हे श्रोत्यांचे बोलणे ऐकून असे अनुमान निघते की अज्ञान आणि ज्ञानी माणसांना सारखे समजतात. वक्ता म्हणे हो ऐका, अवघे पाषांड करू नका. अनुमाना असेल तरी विवेका,
अवलोकावे. त्यावर समर्थ सांगतात, अहो ऐका, उगाच नास्तिकपणा करू नका. माणसाने तर्क करावेत, पण विचारपूर्वक करावेत. प्रयत्नविना कार्य चाले, जेवल्या विना पोट भरते. ज्ञानेविना मुक्त झाले, हे तो घडेना. आता समर्थ सांगतात, प्रयत्नाशिवाय कार्य झाले आहे, म्हणजे जेवल्याशिवाय पोट भरले आहे आणि ज्ञान न मागता मुक्ती मिळाली आहे, असं कधी घडत नाही. जर पोट भरायचं असेल तर तुम्हाला जेवायच लागेल. मुक्ती पाहिजे असेल तर त्यासाठी ज्ञान घ्यावंच लागेल, उपासना करावीच लागेल. स्वय आपण जेविला, त्यास वाटे लोक दहाला, परंतु हे समजताला घडिले पाहिजे. एखादा स्वतः माणूस जर जेवला, त्याला वाटते की लोकही तूच झालेले आहेत, म्हणजे त्यांचं जेवण झालेलं आहे. असं कधी घडत नाही. सगळे जेव्हा जेवतील तेव्हाच त्यांची पोटं भरतील, भूक थांबेल. पोहणे शिकला तो तरेल, पोहणे नेणे तो बुडेल, येते हे अनुमान करील, ऐसा कवनू. समर्थाने संदर्भ दिलाय. ज्या माणसाला पोहता येत असेल पाण्यामध्ये तोच तरेल, आणि ज्याला येत नाही तो तरणार नाही, तो बुडेल. पण येथे काही कोणी अनुमान करण्याची आवश्यकता नाही आहे. तैसे जयास ज्ञान झाले, हे तो तितुकीचे तरले, ज्याचे बंधनची तुटले, तोची मुक्त. म्हणजे त्याप्रमाणे ज्यांना ज्ञान झाले आहे तेवढेच ज्ञान वापरून तरुण जातात, आणि ज्यांचे बंधन सुटलीत तोच फक्त ज्ञानी मुक्त होतो. मोकळा मनी नाही बंधन, आणि प्रत्यक्ष बंदी पडले जण, त्यांचे काहीचे समाधान, तेही तुम्ही पहा. समर्थ सांगतात, जो मोकळा झालेला असतो तो म्हणतो कुणालाही बंधन नाही, आणि इकडे तर अनेक लोक प्रत्यक्षबद्ध झालेले असतात. तर याचा समन्वय कसा करायचा हे तुम्हीच पहा. नेने दुसऱ्याची तळमळ, ते मनुष्य पर दुःख शीतळ, तैसाची आई केवळ, अनुभव जाणावा. म्हणजे जो दुसऱ्यांचं दुःख जाणू शकत नाही अशा माणसाला पर दुःख शीतल वाटते. त्याचप्रमाणे मोकळ्या झालेल्या माणसाला बंधनात असल्याचे दुःख कळत नाही, असं अनुभवानं वाटते. ज्यांचं आत्मज्ञान झाले, तत्वे तत्व विवंचिले, कुणेसी पाविताचं बांधले समाधान. म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले आहे त्याने त्या तत्वाने निराश केलेला असतो. अशा माणसाला स्वस्वरूपानुभव येऊन कोण पडते आणि पूर्ण समाधान बांधते. ज्ञान चुके जन्म मरण, सगट बोलणे अप्रमाण, वेदशास्त्र आणि पुराण, मग कासयासी. म्हणजे ज्ञानाने जन्ममरण चुकते आणि सरसकट सर्वांचे जन्ममरण चुकले हे बोलणे अप्रमाण आहे. तसं जर असतं तर वेदशास्त्र आणि पुराण यांची काय आवश्यकता होती. वेदशास्त्र विचार बोली, महानुभावांची मंडळी, भूमंडळी लोक सकळी, हे मानितना. म्हणजे सर्वांचे सरसकट जन्ममरण चुकते हे वेदशास्त्रातील विचार आणि वचने हे जगातील सर्व आत्मज्ञानी लोक यांना मान्य नाही आहे. अवघे होतात अप्रमाण, मग आपलेच काय प्रमाण, म्हणून जेथे आत्मज्ञान तोची मुक्त. म्हणजे सगळ्यांना जे अप्रमाण वाटते ते फक्त आपण म्हणतो याचं प्रमाण काय, आणि म्हणून ज्याला आत्मज्ञान झालेलं आहे तोच फक्त मुक्त होतो. अवघेचा मुक्त पाहता नर, हा हे ज्ञानाचा उद्धार,
ज्ञानाविना तो उद्धार होणार नाही. म्हणजे ज्ञानी माणसाला वाटते की सर्वच माणसं मुक्त आहेत, पण ते त्याचे ज्ञान प्राप्त झाल्यावरच ते उद्गार असतात आणि ते त्याच्या भूमिकेवर योग्य असतात. पण ज्ञानाशिवाय हे उद्गार होत नाही, हेच खरं आहे. आत्मज्ञान कळू आले म्हणून दृश्य मिथ्या झाले, परंतु वेडा लाविले सकळांचे येणे. म्हणजे ज्याला आत्मज्ञान होते त्याला सर्व दृश्य मिथ्या आहे कळून येते, पण सर्व या अज्ञानी लोकांना हे दृश्यानेच गुरफटून ठरलेले असते. आता प्रश्न हा फिटला, ज्ञानी मुक्त झाला, अज्ञान तो बांधला आपल्या कल्पनेने. म्हणजे अशा श्रोत्यांचा प्रश्न फिटला आहे. ज्ञानी हा ज्ञानाच्या योगे मुक्त होतो आणि अज्ञानी त्याच्या स्वतःच्या कल्पनेने बांधलेला असतो. विज्ञानासारखे अज्ञान आणि मुक्तासारखे बंधन, निश्चयासारखा अनुमान मानुसी नये. म्हणजे वृत्तीशून्य असे विज्ञान, नेणतेपणाचे अज्ञान आणि कर्तृत्व अहंकाराचा त्याग केलेला मुक्त आणि आळ्याने काही न बांधणारा बद्ध आणि स्वानुभवाने जन्ममृत्यू नसल्याच्या ज्ञानी माणसाचा निश्चय आणि अज्ञानी माणसाने तर्काने जन्ममृत्यूच नाही असं केलेले अनुमान हे कधीच बरोबरीचं मागूच नाहीत. बंधन म्हणजे काहीच नाही, परी वेड लाविले सर्वही, यास उपवाची नाही कळल्या वाचुनी. बंधन म्हणजे काहीच नाही, पण तरी कल्पनेने सर्वांना घेरल्यामुळे त्यांना आपण बद्ध आहोत असं वाटते. म्हणून सत्य काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. हे आपल्याला असे समजणार नाही. भोळा भाव सिद्धी जाव, हा उधाराचा उपाव, रोकडा मोक्षाचा अभिप्राव, विवेक जाणावा. कोणी म्हणतात की भोळा भाव सिद्धीस जाऊ, पण हा सर्व उधारीचा उपाय आहे. दीर्घकाळाने सिद्धीत जाणार आहे, म्हणून रोकडा मोक्ष म्हणण्यातील अभिप्राय जाणून घ्यावा. प्राणी व्हावया मोकळा, आधी पाहिजे जाणीव कळा, सकळ जाणता निराळा, सहजची होय. म्हणजे प्राणी मोकळा होण्याकरिता सर्वप्रथम अत्यंत सूक्ष्मबुद्धीची आवश्यकता आहे, आणि सूक्ष्मबुद्धीने सारासा विवेक केला की सर्व काही समजून येते. माणूस दृष्टपणाने दृश्यापासून आपोआप निराळा होतो. काही जणे जे ते अज्ञान, सकळ म्हणजे सकळ जाणे जे ते ज्ञान, जाणीव राहता विज्ञान, स्वयाची आत्मा. म्हणजे काहीच न कळणे म्हणजे अज्ञान होय, आणि सर्व जाणणे म्हणजे ज्ञान होय. आणि ज्ञानाच्या जाणीवेशिवाय जाणीवेचाही होतो तो विज्ञान होय, आणि त्यायोगे साधक स्वतः आत्याच बनतो, आत्मा बनतो. अमृत सेवून अमर झाला, तो मने मृत्यू कैसे येतो जनाला, तैसा विवेक म्हणते बद्याला, जन्म तो कैसा. म्हणजे जो अमृत प्राशन करून अमर झालेला असतो तो म्हणतो की लोकांना मृत्यू येतो तरी कसा. याप्रमाणे विवेक बुद्धाला म्हणतो की जन्म हा असतो कसा. जाणता म्हणे जनाते, तुम्हास भूत कैसे झडपिते, तुम्हास विष कैसे चढते, निर्विष म्हणे. ज्ञानीपुरुष लोकांना म्हणतो की तुम्हाला एकदा भूतबाधा झाली ती होते तरी कशी, आणि ज्यांस विषबाधेचा अनुभव नसतो तो दुसऱ्याला म्हणतो की तुम्हाला विष चढतं तरी कसं. आधी बद्धसारिखे व्हावे, मग ते न लगेचे पुसावे, विवेक दुरी ठेवून पाहावे, लक्षण बद्धाचे. जे आधी बद्धासारखं व्हावे लागते. विवेक दूर ठेवून बद्धाचे लक्षण जाणून घेतले की असले प्रश्न विचारण्याची आपल्याला आवश्यकता राहत नाही. निजल्यास चेईला तो, मने हाकारे वसनतो, अनुभव पाहण्याची
आहे तो, तरी मग नियोजन पाहावा. म्हणजे जो जागा झालेला आहे तो झोपलेल्या माणसाला म्हणतो की हा बरळतोय, पण तो का बरळतोय हे जाणून घ्यायचं असेल तर झोपल्याशिवाय पर्याय नाही, झोपणे आवश्यक आहे. ज्ञाताची उगवली वृत्ती, बद्ध ऐसे न पडेल गुंती, भुकेलाची अनुभव प्राप्ती झाल्यास नाही. म्हणजे ज्ञानी माणसाची वृत्ती विषयापासून मुक्ती झालेली असते, म्हणून ती बद्ध माणसाप्रमाणे दृश्यास आसक्त होत नाही. जो जेवून तृप्त झालेला आहे त्याच भुकेलेल्या माणसाची अनुभवप्राप्ती होत नाही. एतुकेने आशंका तुटली, ज्ञाने मोक्षप्राप्ती जाती, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. म्हणजे या विवेकाने श्रोत्यांची आशंका, जे प्रश्न होते ते सर्व नष्ट झाले. ज्ञानानेच मोक्षप्राप्ती होते आणि आत्मज्ञान विवेकाने आत्मज्ञान निर्माण होतो. आणि आता ज्ञात्याला जन्म पूर्ण प्राप्त होत नाही. इतुकेने आशंका तुटली, ज्ञाने मोक्ष प्राप्त झाली, विवेक पाहता बाणली अंतरस्थिती. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे विकल्पनिर्शन नाम समास 7वा. जय जय रघुवीर समर्थ.